नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शालिनी सांगते की नित्या आणि आदिराजचा जन्म मृगशीर्ष नक्षत्रावरती झालेला आहे. हे ऐकून आश्रयला खूप आनंद होतो आणि तो लगेच हो का, अरे वा, छान असं म्हणून सोफ्यावरती येऊन बसतो. शालिनी आदिराजला म्हणते की तू नित्याला घराबाहेर काढलं हे काही चांगलं झालं नाही. मला तिथं नीटसं बोलता आलं नाही म्हणून मी तुला या ठिकाणी घेऊन आले आहे. ती तिचं घरदार सोडून तुझ्याकडे आली होती आणि आता एकटी ती कुठं कुठं भटकणार आहे. आदिराज म्हणतो की खरं तर मला असं काहीसुद्धा करायचं नव्हतं, पण काही गोष्टी मनाविरुद्धही कराव्या लागतात. आश्रय असू देत असं म्हणतो आणि शालिनीला इशारा करतो. शालिनी लगेचच सोमनाथला आवाज देते आणि सोमनाथ औषध मिक्स केलेला चहा घेऊन येतो. सोमनाथ आदिराजला चहा देतो आणि आदिराज चहा पिऊ लागतो. त्यावेळेस आश्रय लगेच म्हणतो की मला तुझी झालेली कोंडी कळते आहे. एका बाजूला बायकोचं प्रेम आणि दुसऱ्या बाजूला आईला दिलेलं वचन. बरोबर आहे ना, पण या सगळ्यातून सुटण्याचा एक मार्ग आहे माझ्याकडे असं म्हणतो. शालिनी म्हणते की ते गुरु आहेत माझे, ते तुला चांगलंच मार्गदर्शन करतील आणि चहा पी असं म्हणते. आदिराज सगळा चहा पिऊन घेतो. शालिनी त्याला म्हणते की जे काही झालं ते फार वाईटच झालं. आता आदिराजला त्या चहाचा परिणाम थोडा थोडा जाणवायला लागत असतो. तो संपूर्ण चहा पितो आणि कप खाली ठेवून देतो. शालिनी त्याला विचारते की आवडला का चहा. आता आदिराज पूर्णपणे शालिनीच्या अधीन झालेला असतो. औषधामुळे तो हिप्नोटाईज झालेला असतो. आश्रय लगेच म्हणतो की आदिराज, तुला आता फक्त माझाच आवाज ऐकू येणार आहे. आजूबाजूला कितीही आवाज असले तरीही तुला ते ऐकू येणार नाहीत. तुझा मेंदू माझ्याच आदेशाचं पालन करेन. आता म्हण की तुम्ही म्हणाल तसं मी करेल. आणि आदिराज खरोखरच असं म्हणतो की तुम्ही म्हणाल ते मी करेल. हे सर्व राजमा एका कोपऱ्यात उभी राहून बघत असते. आश्रय आदिराजला म्हणतो की नित्याला घ्यायचं आणि कड्यावरच्या गणपतीवरतीच जायचं. आज चतुर्थी आहे, तिथं गणपतीचा उत्सव चालू आहे. या शुभ मुहूर्तावरती तू नित्याला घेऊन कड्यावर जायचं आणि कड्यावरून ढकलून द्यायचं. करशील ना असं विचारतो. आदिराज लगेचच म्हणतो की तुम्ही म्हणाल तसं मी करेल. आश्रय पुन्हा म्हणतो की पुन्हा एकदा ऐक, नित्याला कड्यावरून ढकलून द्यायचं आहे. आदिराज त्याच्याकडे बघतो आणि सरळ उठून तिथून निघून जातो. शालिनी लगेच सोमनाथला म्हणते की त्याच्या मागे जा. सोमनाथ लगेच तिथून निघून जातो. राजमाने हा सर्व प्रकार पाहिलेला असतो. ती म्हणते की काय करायला सांगत आहे हे आदिराजला. नीटसं ऐकायला आलं नाही, पण टेकडीवरच्या गणपतीचा काहीतरी संबंध नक्की आहे. मला सावध करायला हवं असं म्हणून तिथून निघून जाते. शालिनी आश्रयला म्हणते की तू दिलेल्या आशाचाच हा सगळा परिणाम आहे. आता आदिराज नित्याला मारणार म्हणजे पुन्हा एकदा गौरी मरणार आणि या शालिनीचा विजय होणार. आश्रय म्हणतो की शालिनी घाई करू नकोस, अजून काम व्हायचं आहे. इकडे नित्या देवीला नमस्कार करत असते आणि म्हणते की देवी आई, माझा जर मृत्यू आला असेल तर तो मृत्यू कोणाच्या हातून लिहिलेला आहे हे सुद्धा मला सांग. तितक्यात आदिराज नित्याला वेगळ्याच आवाजामध्ये हाक मारतो. नित्या मागे वळून बघते तर आदिराज असतो. आदिराज तिला म्हणतो की नित्या मॅडम चला. आदिराजला ती नित्या म्हणते की नको, मला आता इथंच राहू दे. आदिराज म्हणतो की आपल्याला इथून जायचं आहे कड्यावरच्या गणपतीवरती. आज चतुर्थी आहे, तिथं खूप मोठा उत्सव आहे. आदिराज नित्याला हात पुढे करतो. नित्या त्याच्या हातात हात देते आणि तो तिला घेऊन जायला जातो. जोगतीन ध्यानातून उठते आणि लगेचच म्हणते नाही आई, असं काही करू नकोस. एवढं कसं दगडाचं काळीज करत आहेस तू. तुझ्या लेकरांची अशी परीक्षा बघू नको असं म्हणते. दुसरीकडे लवली आणि अम्मा बोलत असतात. लवली म्हणतो इतकं सगळं झालं आणि तू मला अजून काही सांगितलं कसं नाही असं म्हणतो. अम्मा म्हणते की मला वाटलं एवढ्या तेवढ्यावरून एवढं मोठं कशाला होईल, पण ती नित्या खरंच घरात सोडून गेली आहे. लवली म्हणतो की तू त्यांना अडवलं का नाही. आणि इतक्यात घराचा दरवाजा वाजतो. राजमा घरात येते आणि अम्माला म्हणते की अम्मा, जीवावरती बेतणार आहे कुणाच्या तरी, नित्याच्या किंवा आदिराजच्या. हे ऐकून दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. त्यांना वाचवायला पाहिजे असं राजमा म्हणते. इकडे टेकडीवरच्या गणपतीच्या मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम चालू असतो. आदिराज नित्याला घेऊन मंदिरामध्ये येतो. आदिराज घंटा न वाजवताच पुढे निघून जातो. नित्याला तिच्या या वागण्याचा संशय येतो. नित्या स्वतःच घंटा वाजवते आणि मंदिरामध्ये प्रवेश करते. ते दोघेही गणपतीला नमस्कार करतात आणि माथा टेकवतात. आदिराजला लगेचच त्या आश्रयाचे शब्द आठवतात. नित्याला कड्यावरून ढकलून द्यायचं आहे. नित्या आदिराजला म्हणते की तुला काही धडधडतं आहे का मनामध्ये, भीती वाटत आहे का. आदिराज म्हणतो की मी सोबत असताना तुम्हाला भीती कशाला वाटायला हवी. नित्या म्हणते की हो, तू आहेस माझ्यासोबत, तरीसुद्धा कसली तरी भीती वाटत आहे, धडधडत आहे. आदिराज म्हणतो की एवढं सगळं होऊनसुद्धा मी तुमच्यासोबत आहे आणि आपण दोघेही देवदर्शनाला आलो आहे, याचेच आभार माना. नित्या म्हणते मी म्हणाले होते ना तुला, आपल्याला कुठलाही कागद वेगळं करू शकत नाही. आदिराज म्हणतो कागद नाही, कडा.
चला आता कड्यावर जाऊयात आपण. नित्या म्हणते, तुझा हात माझ्यासोबत असेल ना तर मी कुठेही जाऊ शकते. आणि ती दोघेही दप्पाला नमस्कार करतात आणि आदिराज तिचा हात हातात धरून तिला कड्यावरती घेऊन जातो. ते दोघेही कड्यावर पोहोचतात. इकडे मंदिरामध्ये अम्मा, लवली आणि राजमा येतात. लवली म्हणतो की तुम्ही या दिशेला बघा, मी इकडे बघतो. तिघेही 3 दिशेला नित्या आदिराजला शोधण्यासाठी निघून जातात. तिकडे जोगतीन सुद्धा आलेली असते. आश्रय इकडे ध्यान लावून बसलेला असतो. आणि शालिनी इकडे इकडे फिरत असते. नित्या आदिराजला विचारते की तू मला इकडे कड्यावर का आणलेला आहेस? तुझ्या मनामध्ये काय चाललं आहे काही सुद्धा कळत नाही. आपल्यामध्ये काही सुद्धा घडलं ना तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माझं हे आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत तुलाच वाहिलेलं आहे, तुझ्या प्रेमाला वाहिलेलं आहे असं म्हणते. सोमनाथ त्यांचा पाठलाग करतच असतो. नित्या मनातल्या मनात म्हणते, जयदीप तू नसला ना तरी सुद्धा तुझ्या चेहऱ्याने असंच गौरीला कड्यावरून ढकलून दिलं होतं. तिला मागचे क्षण आठवतात. इकडे राजमा, अम्मा आणि लवली तिघेही नित्या आदिराजला शोधून आलेले असतात आणि कुठेही ते सापडले नाही असं सांगतात. जोगतीन लगेचच म्हणते की उंच कड्यावर पाहायला हवं. इकडे आदिराज नित्याला विचारतो की काय करू शकता तुम्ही माझ्यासाठी? नित्या म्हणते की काही सुद्धा करू शकते आणि हे तुलाही माहीत आहे की मी तुझ्यासाठी जीव सुद्धा देऊ शकते. इकडे शालिनी घड्याळ बघत असते आणि म्हणते की अजूनपर्यंत सोमाने फोन कसा नाही केला? आत्तापर्यंत आदिराजने नित्याला ढकलून द्यायला हवं होतं. श्रेय लगेचच म्हणतो की हाच उतावळेपणा एक दिवस तुझा घात करणार आहे, जरा शांत राहा, धीर धर. इकडे आदिराज म्हणतो की खरंच तुम्ही माझ्यासाठी जीव देऊ शकता का? नित्या म्हणते की मागून तरी बघ, त्या क्षणी तुझ्या पायाशी जीव ठेवेल मी, पण तुला त्याने आनंद मिळणार आहे का? आणि तसं जर असेल ना तर आत्ता या क्षणी मी इथं जीव द्यायला तयार आहे. हे ऐकून आदिराज नित्याकडे बघून थोडासा हसतो. तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि थोडा वेळ थांबून म्हणतो, द्या की मग जीव. आदिराज नित्याला खाली ढकलून देतो. खाली कोसळताना नित्या आदिराजचा हात पकडते. आदिराजला त्यावेळेस आश्रयने सांगितलेले शब्द आठवत असतात. इकडे जोगतीन मोठ्याने ओरडते की झेंडा पडू देऊ नका, खूप पवित्र आहे तो झेंडा. कारण तेव्हा मंदिरातला झेंडा पडत असतो आणि त्या क्षणाला इकडे आदिराजला गौरीसोबत घालवलेले क्षण आठवतात. सर्व त्यांचे मागचे क्षण त्याच्या डोळ्यासमोरून झरझर जातात. इकडे मंदिरातला झेंडा पडत असलेला जोगतीन, राजमा आणि लवली मिळून पकडतात आणि तितक्यात इकडे आदिराज जोरात गौरी असं ओरडून पडत असलेल्या नित्याला पुन्हा एकदा हात देतो आणि तिला कोसळण्यापासून वाचवतो. ते पाहिल्यानंतर सोमनाथला मात्र धक्काच बसतो. आदिराज नित्याकडे डोळे मोठे करून बघतच असतो. नित्यासुद्धा खूप आश्चर्याने त्याच्याकडे बघतच असते आणि जयदीप असं म्हणून त्याला कडकडून मिठी मारते. त्याचवेळी जोगतीन, अम्मा, लवली आणि नित्या चौघेही तिथे येतात आणि तो क्षण आनंदाने बघतात. सर्वांना खूपच आनंद झालेला असतो. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या मुंबईला निघालेली असते. आदिराज तिच्या कारसमोर येतो. अचानक नित्या कारमधून खाली उतरते आणि म्हणते की आदिराज तू या ठिकाणी का आलेला आहेस? आदिराज खाली गुडघ्यावरती बसतो आणि हात जोडून म्हणतो की नित्या मॅडम, मी तुमची माफी मागण्यासाठी आलेलो आहे आणि तुम्हाला परत घरी घेऊन जायला आलेलो आहे. त्यानंतर आदिराज नित्याला पुन्हा घरी घेऊन येतो. तर त्या ठिकाणी शालिनी बसलेली असते. शालिनी त्या दोघांना एकत्र बघून खूप आश्चर्यचकित होते. विमल देखील दोघांकडे धक्क्यानेच बघत असते. पाहुणीचा चेहरा काही पाहण्यासारखा नसतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.